नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवाजीनगर कल्याण इथे राहणाऱ्या सासूबाई आहेत कल्पना लहू पाटील आणि सुनबाई आहेत मोनिका अमोल पाटील. आजची ही चौथी माळ आणि या चौथ्या माळेच्या आजच्या या भागात पाटील कुटुंबाला आपण बोलतं करणार आहोत. सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. देवी येण्याच्या आधी सगळी तयारी करावी लागते. पूर्ण टोपली, माती, 7 प्रकारचं धान्य. माझ्या सासूबाई यामध्ये जास्त इनिशिएटिव्ह घेतात. त्या घरातील कपडा धुवून काढतात. घरातली साफसफाई केली जाते, रंगरंगोटी केली जाते. पहिल्या दिवशी माळ असते आमची लोंगाची. पूर्वी आमच्या गावी लोंग असते, फुलं नव्हते त्यावेळेस, तर आम्ही पहिली माळ लोंगाची करतो आणि मग वेगवेगळ्या फुलांची करतो. आणि नवरात्रोत्सवामध्ये आमच्या घरातले सगळेजण एक दिवस जागरण करतात 7व्या माळेला. 8व्या माळेला आम्ही कुमारिका जेवण घालतो, त्यांना वेगवेगळे गिफ्ट्स देतो. मिस्टरांपेक्षा मुलापेक्षा आम्ही दोघं सासू सुनांना खूप आवड आहे आम्हाला. सासू नंदा माझ्या हौशी, सासू नंदा माझ्या हौशी. अमोलरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. व्हेरी गुड. द्या ओळख करून सगळ्यांची. पहिल्या नंबरला बसलेत ते माझे सासरे लहू पाटील, नंतर माझे हस्बंड अमोल पाटील, नंतर माझे आई वडील मनीषा आणि दिलीप पाटील, त्या माझ्या ननंदबाई आणि त्या माझ्या नंदोई, नंतर त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि त्या मध्ये ज्या उभ्या आहेत त्या माझ्या सासूबाई. हो हो नमस्कार. नमस्कार. आणि हे सगळे माझे चिल्लर पार्टी आणि ती माझी मुलगी अनन्या. कुठलं बालपण? माझं औरंगाबादचं. तुमचं? शिरूड. पण तुम्ही तिथेच राहिला होता की नंतर इकडे आला? नाही, मी माझं बालपण, माझं एज्युकेशन वगैरे मी सगळं औरंगाबादला केलं. आफ्टर मॅरेज मी कल्याणला शिफ्ट झालं. पण त्याच्या आधी कधीच आला नव्हता मुंबई? नाही, कधीच नाही. ठाण्याला नाही, कल्याण, कधीच नाही. ऍक्च्युली पप्पा बोलले होते की आपण जाऊ मुंबई फिरायला, पण ते माझं लग्न होऊन गेलं तरी आम्ही मुंबई फिरायला आलो नाही. मग आता फिरलात की? आता फिरलो म्हणजे मम्मी पप्पांसोबतही फिरले आणि नवऱ्यासोबतही फिरले. किती वर्ष झाली नवऱ्यासोबत फिरताय? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. सुनबाई एकदम तिकडनं कुठे कसं काय जमवलं? गावाकडनं स्थळ आलं होतं आणि मग ते जमलं भावाकडनं. तुम्ही बघायला गेले होते? हो. कोण कोण? भाऊ होता माझा, बहीण होती, मिस्टर होते आणि मोठी जावबाई होती, छोटी जावबाई होती. आम्ही बघायला गेलो. आणि मग काय पसंत केलं? हो, पहिले मुलगा गेला होता. अच्छा. हां, त्याने पसंत केली, नंतर आम्ही गेलो. म्हणजे आधी तुम्ही दोघांनी ठरवलं? हो ना. हां. खरं आहे ना. हां, आधी आमचा दोघांचा बघण्याचा कार्यक्रम झाला, जो प्रोग्राम असतो बघण्याचा, तेव्हा ते आले होते माझे मिस्टर. सासरे औरंगाबादला. अच्छा, सासरे होतेच का? हां, सासरे होते. एकटे नव्हते? नाही, एकटे नव्हते ते. सासरे ते आणि माझे चुलत सासरे. बरोबर. ते 3 जण आलेले. मग तेव्हा यांनी पसंत केलं. मग घरच्यांना सांगितलं की मुलगी मला पसंत आहे म्हणून. आणि मग नंतर ह्या सगळ्या जणी आल्या होत्या मला बघायला. काय झालं, आठवतंय तो दिवस? पहिले तर असं होतं की कॅज्युअल मेड, असं बघणं, फक्त बघून काय होत नाही. पण जेव्हा हिने स्माईल दिली तेव्हा थोडं मी काय हो, स्माईल का दिली? ऍक्च्युली मी जेवण वाढायला गेले होते आणि ते माझ्याकडे बघून हसत होते, मग मी पण स्माईल दिली त्यांना. आणि मग दोघेच बोलला कधी? दोघेच मग फोनवरती बोललो. ते पण नंबर कसा मिळाला? नंबर त्यांनी, मम्मी माझी LIC मध्ये एजंट होती तेव्हा. मग तेव्हा LICचे कॅलेंडर छापतात, मग त्याच्यामध्ये मम्मीचा नंबर लिहिलेला होता, प्रिंट केलेला होता. आणि जेव्हा ते बघायला आले होते तेव्हा त्यांनी तो नंबर लिहून घेतला होता. अच्छा, मग तुम्ही त्यांना कॅलेंडर दिलंच नाही? नाही, कॅलेंडर तर भिंतीवर लावलेलं. भिंतीवरनं नंबर घेतला. अच्छा. आणि मग नंतर एकदा जेव्हा आमचं ह्या सगळ्या जणी बघून गेल्या, जेव्हा आमचं फिक्स झालं की आमचा साखरपुडा होणार आहे, मग नंतर त्यांचा कॉल आला होता मला. मग त्याच्या पुढे आमचं बोलणं चालू झालं. पण मग तुम्ही घरच्यांना न सांगता भेटलाच नाही एकदाही? नाही. ते आले होते ना? नाही. अरे काय? नाही, आम्ही एकदाही भेटलो नाही. काय हो? नाही भेटलो. तिकडे गेले होते ना? गेलेलो, फक्त बघायला. बघितलं. पण बघा, जनरली लग्न ठरताना दोघांनी एकमेकांचं मन किंवा मतं जाणून घ्या म्हणून वेळ दिला जातो. तसा दिला होता? नाही.
नंबर होतो, नंतर नंबरवरती फोनवर कॉन्टॅक्ट करून बोलायचो. काय सासूबाई कसं वाटतंय आता? उत्तम. 6 वर्ष झाली सुनबाई घरात आली आहे. हो. काय काय बदल झाले असे वाटतात घरात? सुनबाईने व्यवस्थित आम्हाला ठेवलं, जेवणाचं शिस्त लावली. जेवणाचे ते आयटम एवढे भारी बनवते, काय सांगता? सगळ्यांना जे आवडते ते बनवून देते, असे कंटाळा करत नाही. म्हणजे उत्साही आहे सून. उत्साही. तुम्ही काय करता? मी टीचर आहे. बरं, आपण काय करता? मी जॉब करतो TCS मध्ये. 6 वर्ष झाली, बरोबर आहे. कुठे कुठे घेऊन गेले? महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान, कुल्लू मनाली. फक्त थंड हवेच्या हां, ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी, आणि ते पण मे महिन्यामध्ये. पण दोघांमध्ये कोण जास्त थंड आहे? मला असं वाटतं ते थंड आहेत. माझं अजून बघितलं नाही का, म्हणून मी थंड करतो. नवरात्र उत्सव तुमच्याकडे होतो साजरा? हो. कुठे असतो उत्सव? नवरात्र उत्सव आमच्या घरी आम्ही घट बसवतो. बरं, कुठे? 9 दिवसांचे. कल्याणला. कल्याणला. तुम्हाला वेळ मिळतो? ॲक्च्युली पहिल्या दिवशी मी सुट्टी घेते, पहिल्या माळीची सुट्टी, आणि मग नंतर जेव्हा सासूबाई घरी असतात, सासरे घरी असतात, मग तसं ते आम्ही ॲडजस्ट करतो. पण सासूबाई किती वर्ष झाली तुमच्याकडे घट बसतायत? गावी आमच्या म्हणजे 40 वर्ष झाले सासूबाई बसवायच्या आमच्या बरं. गावी. कुठलं गाव? धरणगाव, जळगाव जिल्हा. तर मग सासूबाई बसवायच्या. मग ही इकडे जॉबला लागले, आमचे लग्न झाले. मग सासूबाई म्हणाल्या, तुम्ही जॉबला आहे, तुम्ही गावी जात नाही, मग तुम्ही आता इकडे बसवा, मी आहे तोपर्यंत. मग सासूबाई होत्या, त्यांनी आम्हाला घट बसवायला इकडे लावले. मग आम्ही तेव्हापासून गावी जात नाही. गावी पण बसवतो, मेन गावी बसवतो, मग इकडे पण पण 9 दिवसात काय काय असतं? म्हणजे पहिला घटस्थापनेचा दिवस, हो. मग त्यानंतर मध्ये काही उत्सव असतो की डायरेक्ट अष्टमी नवमी? नाही नाही, पूजा असते, आरती असते रोज? हो, रोजची सकाळ संध्याकाळ आरती असते. बरं. आणि वेगवेगळ्या माळी त्या आणि माळी, घटावर चढविल्या जातात. पहिल्या दिवशीची वेगळी, दुसऱ्या दिवसाची वेगळी, तिसऱ्या दिवसाची वेगळी, अशा 9 दिवस वेगवेगळ्या माळी चढवल्या जातात. अष्टमीला कुमारिका जेवण घातलं जातं. हो, अष्टमी ती फार कुंकुमार्जन पण असतं ना एक दिवस. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, हे तुमच्या माहेरी पण होतं सगळं? हो हो, आईकडे पण होतं, पण आईचे घट हे 5व्या माळेपासून बसतात, आणि आमचे हे पहिल्या माळेपासूनच बसतात घट. काय वेगवेगळ्या पद्धती असतात ना. अजूनही गप्पा मारूया, पण आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या दोघींना बघूया. 5 उदबत्त्या, अक्षता, नारळ, कापूर आणि कर्णफणी, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळंच असतं. अक्रोड, बदाम, ओटीचं जे सामान आहे ते. अशा पद्धतीचं हे ताट तुम्हाला तयार करायचं आहे. थोडीशी हळद कुंकूही त्याच्यात ठेवा, म्हणजे पूर्ण होईल. हां, वेळ आहे 1 मिनिटाची. दोघींनी मिळून 5 ताटं तयार करायची. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. सॉलिड आहे द्या. 3. त्यांना पण घ्या, सासूबाईंना पण घ्या. वीस सेकंद झाली. 30 सेकंद राहिली. हळूहळू हळूहळू हळू. सासूबाईंची कामाची पद्धत आणि यांच्या दोघींच्याही लक्षात येत आहे. 20 सेकंद राहिले. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. खारीक बिरीक राहिला असेल तर स्वतःच आता ढकला 2-4. दोघींना झी मराठीकडून हे बक्षीस. तुमच्या दोघींचं कामाची पद्धत मगाशी खूप छान होती. म्हणजे आई तुम्ही इतक्या हळूहळू सगळं करत होत्या, ह्या म्हणजे दनादन काम सुरू होतं. असंच असते का घरात सुद्धा कामाची पद्धत सासूबाई? तिचं लवकर आहे, माझं उशीर आहे. नाही, पण तुमचं शांततेत आहे, हो की नाही? म्हणजे कसं होतं, तुम्ही 5 उदबत्त्या ठेवल्या होत्या, त्या बरोबर एका बाजूला काठी, एका बाजूला उदबत्ती असं होतं. ह्यांनी 5 ठेवल्या होत्या, त्या 5 प्रकारच्या ठेवल्या होत्या. व्हरायटी होती, हो ना? सासूबाई आणि सूनबाई यात काय कामाच्या पद्धतीत फरक आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांचं काम अतिशय चांगलं,
हळूवार आहे पण एकदम स्वच्छ. परफेक्शन आहे. माझं कसं करायचं म्हणून मी करून ठेवून देते. साफसफाई असेल तर बघूयाच संडेच्या दिवशी किंवा महिन्यातून एकदा साफसफाई केली जाईल. त्यांचं तसं नाही. एव्हरी वीकला संडेला त्या जेव्हा पण घरी असतात तेव्हा त्यांना साफसफाई झालेलीच पाहिजे. व्हेरी गुड. चांगला स्वभाव. हा, चांगला स्वभाव आहे आणि तो माझ्याकडे नाहीये असं. पण तो कधी येईल साधारण 80व्या वर्षापर्यंत? नाही, अजून येईल 4-5 वर्षानंतर येऊन. अरे एवढे दिवस काय लागतात? तर अशा पद्धतीने कामाची पद्धत आहे. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकायचे. सासरे बुवा? सुनबाईचा स्वभाव तापट आहे थोडा. आज मिस कोणाला करताय? आज मिस मी माझ्या काकांना करते. चार वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं होतं आणि आज ते असले असते ना तर ते हौशीने आले असते इकडे. त्यांची आठवण येते तुम्हाला आजच्या दिवशी. हट्टी स्वभाव दोघांमध्ये कोणाचा आहे हो? त्यांचा आहे. काय हो, खरं आहे का? पहिल्यापासून बरं. आता मी काही प्रश्न विचारणार, त्यांची उत्तरं ते कसे देत आहेत ते बघू. दोघींपैकी जास्त कोण बोलतं? सुनबाई, कोणी बनवलेलं जेवण तुम्हाला जास्त आवडतं? सासूबाई, दोघींपैकी जास्त कोण चिडतं तुमच्यावर? सासूबाई. का हो? चुकल्यानंतर सर बोलायलाच पाहिजे ना. चूक झाली ती टाकून द्यायला पाहिजे. अशी चूक झाली याच्या पुढे होता कामा नाही. पण तरी होतेच का? अधूनमधून होतेच ना. होते. त्यामुळे तुम्ही चिडता त्यांच्यावर. खूप चुका करतात? नाही, जास्त नाही, अधूनमधून करतो. आणि आपण तिथल्या तिथे अभिषेक करता, हो ना? व्हेरी गुड. या दोघींपैकी कोणाची भीती जास्त वाटते? सासूबाई. दरार आहे तुमचा. तुमच्या मुलांवर जास्त कोण ओरडतं या दोघींपैकी? सून. चला, जास्त मार्क सासूबाईंना मिळाले. अभिनंदन सासूबाई, अभिनंदन. काही आरोप आलेले आहेत तुमच्याबद्दल, दोघींबद्दल. सासूबाई, तुम्हाला राग खूप आहे, हा आरोप आहे. आणि तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असता. हा चांगला गुण आहे. काय मस्त आहे, दोघींच्याबद्दल चांगलं लिहिलंय. सासूबाई खूप संताप करतात, तर सुनबाई नुसती चिडचिड करतात. सासूबाई अतिशय प्रेमळ आहेत आणि सुनबाई, तुम्हाला ना राग हा लपवून ठेवता येत नाही, तो चेहऱ्यावर लगेच दिसतो. सासूबाई, तुम्ही राग आला तर कोणाशी बोलतच नाही.
बरोबर. सासूबाई तुम्ही खूप कष्ट करता पण तब्येतीची काळजी घेत नाही. जशी सासू तशी सून, तीही तब्येतीची काळजी घेत नाही. बरोबर. सगळ्यांनी माझंच ऐकावं असं सासूबाईंना वाटतं. हो हो हो. का हो असं? म्हणजे चुकल्यानंतर असं ऐकायला पाहिजे. चांगलं सांगितलं ना ते ऐकायला पाहिजे. बरोबर आहे. मग ते काही न पटत नाही आमच्या घरी. ते असंच असतं हल्लीचं, काय विचारू नका. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? सासऱ्यांची. सासऱ्यांची का हो? साठी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आता क्षण आला आहे तो पैठणीचा. एक चिठ्ठी काढा कुठलीही. पैठणी कुणाला मिळाली पाहिजे? सुनबाईला. सुनबाई. पैठणी कुणाला मिळाली पाहिजे? सासूबाईला. चिठ्ठी तुम्ही काढली आहे, कुणाला मिळाली पाहिजे? आई. सुनबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही चांदीची अन्नपूर्णा माऊली तुमच्या घरात आलेली. हे घ्या झी मराठीकडून. आणि वैदिंदा तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी.